आपण जे लिनियर इक्वेशन बघितले, ठीक आहे, हे जे लिनियर इक्वेशन बघितले आपण त्याचा यूज करायचा आता डेली लाईफ मध्ये. आपण लिनियर इक्वेशनचा यूज करून क्वेश्चन कसे सॉल्व्ह करू शकतो. हे जे क्वेश्चन आहे पोलीस भरती वगैरे अशा छोट्या छोट्याने म्हणतात त्याला. पोलीस भरतीच्या एक्झाम पासून जेव्हा समोर एक्झाम आहे सर्व त्या एक्झाम मध्ये अशा गोष्टी विचारल्या जातात. तुम्ही ऐकलेलं असेल ते क्वेश्चन एखाद्या वेळेस की एका शेतामध्ये 4 पायाचे एवढे प्राणी आहे, 2 पायांचे एवढे प्राणी आहे, डोक्यांची संख्या एवढी आहे, तर टोटल प्राण्यांची संख्या काढा. ठीक आहे. मग अशा गोष्टीसाठी लिनियर इक्वेशनचा यूज घेतात. कशाचा यूज घेतात? लिनियर इक्वेशन. मग आता आपल्याला एक्झामसाठी आपल्याला प्रॉपर लिहावं लागेल त्याला. मग काय, आता एक क्वेश्चन सांगतो समजून, बाकी तुम्हाला मग बाकी क्वेश्चन हे घेताना तुम्हाला कळून जाईल की प्रॉपर लिहिण्याची मेथड कशी आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या बरोबर. हे क्वेश्चन थोडे टफ वाटतात कारण याच्यात लिहावं लागतं. आता काय म्हणणं आहे त्यांचं, सगळ्यात पहिले काय विचारात घ्यायचं, काय विचारलं, फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट. सगळ्यात पहिले कोणती लाईन बघायची, काय विचारलं 5 रुपयाची नोट आणि 10 रुपयाची नोट. मग एकाला म्हणायचं एक्स आणि एकाला काय म्हणायचं वाय. एक्स आणि वाय बद्दल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर दुसरी घेऊ शकता, एम एन पी क्यू ए बी टी, तुला जे घ्यायचं घे. बघा, लेट नंबर ऑफ 5 रुपी नोट, 5 रुपी नोट इज एक्स. किती घेऊ आपण त्याला, एक्स. अँड नंबर ऑफ 10 रुपी नोट, 10 रुपयाची नोटीची संख्या घेऊ वाय. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे का किती आहे, तर नाही. मग आपण म्हटलं समजा एक्स नोट आहे. किती नोट आहे, एक्स. कितीच्या, 5च्या. आणि 10च्या किती नोट आहे, वाय. आता मग मला सांगा, समजा माझ्याकडं 30 रुपये, किती रुपये, 30. माझ्याकडे एक 20 रुपयाची नोट आहे, एक 10 रुपयाची नोट आहे. मग तुम्ही कसं सांगसाल त्याला. माझ्याकडे समजा, बरं दुसरा क्वेश्चन विचारतो. माझ्याकडे 20 रुपयाच्या 4 नोट आहे. किती नोट आहे, 4. आणि 10 रुपयाच्या 7 नोट आहे. तर टोटल पैसे किती आले माझ्याकडे, 20 रुपयाच्या 4 नोटा. मग तुम्ही काय केलं त्याला, 4 गुणिला 20 आणि त्याच्यात किती ऍड केले, 10, 70. 10च्या 7 नोटा म्हणजे 70. टोटल किती झाले, 150. आता इथं टोटल 350. किती आहे, 350. मग आता मला सांगा, 5 रुपयाच्या नोटा आणि 10 रुपयाच्या नोटा मिळून 350 रुपये झाले. किती रुपये झाले, 350. मग 5 रुपयाच्या किती नोटा आहे, एक्स, म्हणजे 5 गुणिला एक्स. आणि 10 रुपयाच्या किती नोट आहे, वाय, म्हणजे 10 गुणिला वाय. म्हणजे 5x आणि 10y मिळून किती किंमत झाली, 350. ठीक आहे. मग डायरेक्ट टाकायचं. 2 कंडिशन असतात त्याच्यात. किती कंडिशन असतात, 2. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन वरून काय होईल, 5 रुपयाच्या एक्स नोटा आणि 10 रुपयाच्या वाय नोटा यांना जर जोडलं तर टोटल पैसे किती होतात, 350. किती झाले, 350. याला द्या 1 नंबर. ही झाली फर्स्ट कंडिशन. आता डायरेक्ट सेकंड कंडिशन. 2 कंडिशन असणार म्हणजे असणारच याच्यामध्ये. फ्रॉम सेकंड कंडिशन, दुसरी अट बघू काय येतं. कारण दुसरी अट म्हणजे सरळ सरळ तुम्हाला कळायला पाहिजे दुसरं इक्वेशन. कोणतं इक्वेशन, दुसरं. कारण 2 इक्वेशन असल्याशिवाय आपण याला सॉल्व्ह करू शकत नाही. दुसरं इक्वेशनचं म्हणणं काय बघा, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर इज, काय येऊ द्या बघा, इज येऊ द्या, आर येऊ द्या, वाज येऊ द्या, त्याला इज इक्वल टू म्हणायचं. काय म्हणायचं, इज इक्वल टू. कसं सांगतो बघा. फ्रॉम सेकंड कंडिशन, तर नंबर ऑफ 5 रुपीज नोट, नंबर ऑफ 5 रुपीज नोट किती आहे, एक्स. नंबर ऑफ 5 रुपीज नोट काय आहे, एक्स. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर आलेले आहे. काय आलेले आहे, आर. आर म्हणजे काय समजायचं आपण, इज इक्वल टू. इज आलं तरी त्याला काय समजायचं, इज इक्वल टू. वाज आलं तरी त्याला इज इक्वल टू. नंबर ऑफ 5 रुपीज नोट आर, पुढं लेस बाय 10. कितीनं कमी आहे, 10. 10 कमी आहे. कितीनं कमी आहे, 10. आर लेस बाय 10, कितीनं कमी आहे, 10. पण कशापेक्षा कमी आहे, नंबर ऑफ 10 रुपीज नोट. नंबर ऑफ 10 रुपीज नोट. बघा काही जणांना समजलं नसेल, पुन्हा सांगतो. ही अशी कंडिशन तयार करावं लागेल तुम्हाला. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर, 5 रुपयांच्या नोटांची संख्या एक्स, ही 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येपेक्षा 10 कमी. हे 10 सोडून द्या. 10 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे, वाय, त्याच्यापेक्षा कितीने कमी आहे, 10. ठीक आहे, कळालं, समजलं इथपर्यंत. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 एक्स ची किंमत इथं ठेवा आणि आन्सर काढून दाखवा. कालचे क्वेश्चन
जसे सॉल्व्ह केले होते तसे. इथपर्यंत आपलं लिहिण्याचं मेथड झाली आणि इथून समोर आपलं काम कालचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते तसं काढून दाखवा. आता काल मी तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड सांगितली होती, ठीक आहे. आता ही एक्सची किंमत डायरेक्ट या एक्स मध्ये ठेवून द्या, म्हणजे काय येईल बघा ते. हा एक्सची किंमत किती वाय मायनस 10 इथे जर ठेवली 5च्या बाजूला वाय मायनस 10 प्लस समोर किती आहे 10y आणि बरोबर 350. ठीक आहे, 5 मल्टिप्लाय करा 5y, 5 गुणिले 10 50 प्लस 10y बरोबर 350. हा तर ते 400 होऊन राहिले ना ते. एक मिनिट, हे जे आहे ना एकदा क्वेश्चन बघू दे मला, कारण भाग चालला नाही त्याला, याला भाग जायलाच पाहिजे. पुस्तक एक मिनिट, पुस्तक पाहू दे मला एकदा दुसरं. बघा हे जे आहे ना हे मोर पाहिजे, लेसच्या ऐवजी काय करा मोर. ते होतं कधी कधी. हे जे लेस आहे ना इकडे, एक मिनिट सांगतो मी तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. हा जो लेस आहे ना हा लेसच्या ऐवजी मोर करा, कारण मग त्याला भाग जाणार नाही, पॉईंटमध्ये आन्सर येईल ते. कधी कधी प्रिंटिंग भरपूर मिस्टेक आहे, 10वीच्या बुकमध्ये पण मिस्टेक आहे, जसे जसे आले तुम्हाला सांगेल मी, ठीक आहे. बघा मग काही प्रॉब्लेम नाही. इथं काय म्हटलं होतं आपण, लेस दॅन 10, मग किती येईल ते मोर दॅन 10, मोर दॅन 10 आणि इकडे पण मोर दॅन 10, म्हणजे हे 50 होतील. किती होतील +50. हे 50 तिकडे गेल्यावर काय झाले आता मायनस 5 आणि 10 15y, 350 मायनस 50, 15y बरोबर किती झाले 300, y बरोबर 300 भागीला 15 सांगा 20, 15 दोन्ही 30 आणि हे एक 0, 20चा भाग गेला. आता हा जो भाग गेलेला 20चा तो ॲज इट इज इथं ठेवून द्या. मग एक्स देअरफॉर पुट, बाकी मेथड तीच आहे आपली, y = 20 इन इक्वेशन 2, 2 नंबरचं आहे ना, इन इक्वेशन 2. मग काय येईल इक्वेशन 2 मध्ये ठेवल्यावर x = y + 10, x = 20 आणि 10 किती होतील टोटल 30. x = 20 + 10, x ची किंमत आली 30. ठीक आहे. बघा आता मग त्यांनी फायनल, आता याच्यात कसं असतं फायनल आन्सर लिहावं लागतं. आपण तिथं कसं लिहित होतो 2 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन, इथं तसं नाही लिहायचं. इथं काय लिहायचं, नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट, देअरफॉर नंबर ऑफ 5 रुपी अँड 10 रुपी नोट्स आर. आता बघा बरोबर लिहायचं, नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट्स. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स किती आलेले आहे, 5 रुपीजला काय म्हटलं होतं आपण एक्स, एक्सचं किती आलेलं आहे 30, अँड वायच्या किती आलेलं आहे म्हणजे 10, किती आलेलं आहे 20. ठीक आहे, बरोबर आहे. मागे चेक करा, बरोबर आहे आन्सर, मागे आन्सर बरोबर. याचा अर्थ याला लिस्टच्या ऐवजी मोर करून घ्या. हां बघा सेकंड क्वेश्चनमध्ये थोड्या मिस्टेक्स आहे, ते बघून घ्या एकदा. असे मिस्टेक काऊन होतात रे, बरं जाऊ द्या. बरं इकडे लक्ष द्या. बघा पहिली मिस्टेक आहे, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज मोर नाही आहे, इथं आहे लेस. आणि दुसरी मिस्टेक आहे 1:2 रेशो नाही, तो 3:5. ठीक आहे, ह्या 2 मिस्टेक आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम गेला असता आपल्याला. बघा आता बोलू नका, आपली मेथड तीच. काय विचारलं आपल्याला, फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मध्ये काय असतं रे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. मग एकाला म्हणायचं एक्स, एकाला म्हणायचं वाय. लेट न्यूमरेटर बी एक्स, न्यूमरेटर इज एक्स अँड denominator is y and denominator is y. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन, 2 कंडिशन असतात तुम्हाला माहिती आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीवरून
फ्रॉम फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन बघा काय म्हटलेलं आहे, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज. बघा आला शब्द इज, कोणता शब्द आला इज, तिथं स्टॉप होऊन जायचं. डिनॉमिनेटर कोण आहे वाय, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज, इथपर्यंत पार्टमध्ये करू आपण त्याला, इज तिथपर्यंत पोहोचलो आपण. वन लेस, कितीनं कमी आहे, एकनं कमी आहे. कशापेक्षा कमी ते माहीत नाही अजून आपल्याला, एकनं कमी आहे, वन लेस. दॅन ट्वाईस, ट्वाईस म्हणजे दुप्पट. कोणाची दुप्पट, इट्स न्यूमरेटर, न्यूमरेटरची दुप्पट. याच्यापेक्षा एकनं कमी आहे कोण, डिनॉमिनेटर. हे झालं पहिलं कंडिशन. आणि सेकंड कंडिशन खूप सोपं असतं, इंग्लिश लँग्वेजला फक्त रीडिंग करत चला. फ्रॉम सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीवरून, फ्रॉम सेकंड कंडिशन बघा काय म्हटलेलं आहे, इफ वन इज ॲडेड टू न्यूमरेटर. बरं याच्यामध्ये एक ॲड करू, ठीक आहे. अँड डिनॉमिनेटर, दोघांमध्ये एक ॲड करू, y+1. न्यूमरेटरमध्ये एक ॲड केला, डिनॉमिनेटरमध्ये एक ॲड केला. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं काय, द रेशिओ ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज 3:5. जर आपण त्याच्यामध्ये एक ॲड केला, जर याच्यामध्ये एक ॲड केला आणि याच्यामध्ये पण एक ॲड केला, तर त्यांचा रेशिओ बनतो 3/5. 1:5 म्हणजे 3/5. ही झाली सेकंड इक्वेशन. याला सॉल्व करू आपण, नंतर सेकंड म्हणू, ठीक आहे. आता बघा याला सॉल्व करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय, 5x+1 इकडं 3 y+1, 5x अधिक 5 इकडे काय होईल, 3y अधिक 3. वायला इकडे घेऊन या, 5ला तिकडे पाठवा, 5x, y इकडे आले -3y, 5 तिकडे गेल्यानंतर काय झाले मायनस. इक्वेशन काय आलं, 5x - 3y, 3मधून 5 गेले -2. हे झालं इक्वेशन, ठीक आहे. काय चालू आहे, कसं चालू आहे, बरोबर पद्धतशीर बघायचं. आणि नाही समजलं तर व्हिडिओ मी आता टाकून देईल परत 2-3 दिवसामध्ये सगळे, ते बघून घ्यायचे रिपीट, ठीक आहे. एक्झामला भरपूर वेळ आपली, मार्च एप्रिलमध्ये एक्झाम आहे. कधी आहे, एप्रिल, ठीक आहे. आता 5x - 3y = -2. आता डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकता का, पहा बरं. वायला कुठे ठेवू शकता, डायरेक्ट इथे. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2, ही वायची ही जी किंमत आहे ना, ती डायरेक्ट इक्वेशनमध्ये ठेवा. 5x - 3, वायची किंमत किती आलेली आहे, 2x - 1. वायच्या ऐवजी ठेवलं आपण त्याला, वायच्या ऐवजी 2x - 1, समोर किती आहे, -2. सोपं आहे, त्याला कॉम्प्लिकेट करून घेऊ नका, खूप सोपं आहे. 5x सांगा समोर काय येईल, 3 दूनी 6. अगोदर मायनस असलं तर मायनसचा विचार करायचा, -+ 3 1 3, इकडं -2. 5x - 6x -x, हे 3 तिकडे गेल्यानंतर काय होतील, -2 -3, -x बरोबर -5. मग एक्सची किंमत आली 5. दोन्ही ठिकाणी मायनस असल्यावर ते होईल कॅन्सल. ही आलेली किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवू. पुट x = 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर किंमत ठेवली आपण, तर y = 2x - 1 आहे. y = 2x, x ची किंमत किती आलेली आहे, 5 -1, 10 - 1, y ची किंमत किती आली, 9. बरोबर. आता काय विचारलं ते बघा एकदा, फाइंड द फ्रॅक्शन. मग फ्रॅक्शन काय येईल, देअरफॉर द फ्रॅक्शन इज काय, फ्रॅक्शन काय राहील तो, x/y. फ्रॅक्शन म्हणजे काय, वरती काय असतो न्यूमरेटर, खाली काय असतो डिनॉमिनेटर, अंश अपॉन छेद. x/y = किती येईल तो, x किती आलेला आहे, 5/9. 5/9 हे झालं तुमचं ॲन्सर. चेक करत चला मागचं बरोबर आहे का नाही.